काल रात्री आम्ही कार्यालय आमचं इलेक्शनचं कामकाज उरकून साधारणतः 28 तारखेला रात्री म्हणजे 29च्या सकाळी साधारणतः 12:15 ते 12:30च्या आसपास या दरम्यान आम्ही कार्यालयीन कामकाज संपवून आम्ही घरी जाण्याच्या तयारीत असताना वैशाली राजेंद्र चव्हाण या माझ्या इथं कमीत कमी 8-10-12 पोरं घेऊन बाईकवरती येऊन माझ्या इथं मंडपात येऊन शिवीगाळी डायरेक्ट त्यांनी सुरू केली आणि मला सांगायला लागले की बाबा तू माझं तिकीट कापलं आहे आणि तू माझ्याकडून मागणी केली, पैसे मागितले, काय बोलायला लागले. या सर्व गोष्टीबाबत मी त्यांना म्हणलं, मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज आहे, माझं ह्याच्यामध्ये काही घेणं देणं नाही आहे आणि तुम्ही नुसतंच नाहक मला असं करू नका. अरे त्यानंतरनं ज्या भाषेत त्या शिव्या दिलेल्या आहेत मी आपल्या सोशल मीडियासमोर सांगू शकत नाही. तुम्ही त्यांनी फेसबुक लाईव्ह केलेलं आहे, त्याच्यामध्ये पाहू शकतात की ते कुठल्या अवस्थेत होते, त्यांच्यासोबतचे पोरं काय घेऊन आले होते आणि काय बोलत होते हे तुम्ही स्वतःच त्या फेसबुक लाईव्हवरती जाऊन बघा. आल्या माझं कॉलर धरली, माझ्यावरती हल्ला केला, माझ्या बाजूला माझी पत्नी उमेदवार होती तिच्या दिशेने दगडं भिरकवले. माझ्यासोबत वाचवायला मला आलेले अमोल पवार आणि अक्षय बंड यांच्या दोघांच्या डोक्यामध्ये मोठी दगडं घातली आणि इतकं जबरदस्त मारहाण केली आम्हा सर्वांना आणि नंतर पळून. ह्यामागं नक्कीच त्यांना कोणतरी हे सर्व उद्देश साध्य करण्यासाठी सांगितलेलं असावं आणि विरोधकांना कदाचित त्यांचा पराजय हा डोळ्यासमोर दिसत असल्या कारणाने हा आमच्यावरती झालेला भ्याड हल्ला आहे. मी याचा जाहीर निषेध करतो. एक महिला रात्री तुमच्यावरती हल्ला करेल असं त्यांना आम्ही विचारलं. त्यांनी सांगितलं की आम्ही एक महिला होती, मी कशी हल्ला करू शकते. त्यांच्यासुद्धा नाकावर वगैरे लागलेलं आहे. आपण सुद्धा केलं की मला माझ्या छातीवर हात लावला असं तसं. आपण त्यांच्या फेसबुक लाईव्हवरती बघू शकतात. आपण त्यांच्या फेसबुक लाईव्हवरती स्वतः जाऊन बघा. त्या कुठंतरी लाईव्हमध्ये 50 पोरं घेऊन रॅली काढल्या रात्रीच्याला 12:30 वाजता आचारसंहिता असताना. त्यानंतरनं त्यांनी गोंधळ घालत स्टेशनवरून आले. त्यांच्यासोबतचे सर्व मुलं इन्क्लुडिंग दॅम ते सगळे पिलेले होते असा आमचा ठाम विश्वास आहे आणि त्या नशेमध्ये येऊन डायरेक्ट आमच्या मंडपात येऊन शिवीगाळी केली. आता तुम्ही मला सांगा, त्या ताई ज्या सांगतात की हात लावलो किंवा काय, अहो मी माझ्या कार्यालयात आहे, माझ्या प्रिमायसिसमध्ये आहे. माझ्या इथं येऊन शिवीगाळी करून मारहाण त्यांनी केली, घाणेरड्या अर्वाच्य खालच्या स्तराच्या राजकारण केलं आणि इतकं राजकारणाचा दर्जा पडेल आपल्या पालघरमध्ये घडलेली ही पहिलीच घटना असावी आणि याचा मला फार खेद आहे. बरं, मॅडमनी आता सध्या सावध पवित्रा घेत समजदारीचं एक पाऊल उचललेलं आहे असं समजतंय, काय सांगाल? आमची नेहमीच महिलांच्या प्रती इज्जत आणि आम्ही त्यांची नेहमीच आदर करत आलेलो आहोत. आमचा पक्ष हा महिलांचा आदर करणाराच पक्ष आहे. पण ज्या ठिकाणी आज हा माझा हल्ला झाला, जीव घेणा हल्ला होता हा, त्यामध्ये थोडक्यात माझा जीव बचावलेला आहे आणि असे हल्ले वारंवार माझ्यावरती होऊ शकतात. मग कायद्याच्या संविधानाप्रमाणे आम्ही फक्त आमचं म्हणणं मांडलेलं आहे पोलीस स्टेशनला. पोलीस योग्य ती कारवाई करतील आणि अशा हल्ल्यापासून आम्हाला फार प्रचंड आमच्या मनामध्ये दडपण आणि भीती बसलेली आहे की असे हल्ले वारंवार आमच्यावरती परत यापुढे देखील होऊ शकतात. धन्यवाद. रिपोर्ट तर फ्रॅक्चरचा येतोच आहे. हा फ्रॅक्चर झालेला आहे माझा. नक्कीच काल झालेल्या या वादानंतर आज अशोक अंबोरे यांनी त्यांच्या विरोधामध्ये तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे. आपल्या लक्षात येईल आजचा म्हणजे साधारण काल रात्री 12 ते आज सायंकाळचे 6 वाजता आहेत. 6 वाजेपर्यंत हे पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून असल्याचं आपण पाहिलं आहे. अशाच काही ताज्या घडामोडींनी बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा. तिथे माझ्याला मी हातावर केलं.